लोखंडे यांच्या लोकसभा निवडणूक कोपरगाव तालुका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन समारंभ व महायुतीचा मेळावा आज दिनांक 1 मे 2024 रोजी कृष्णाई बँटेक हॉल, छत्रपती संभाजी महाराज चौक, धारंगा रोड, कोपरगाव येथे संपन्न झाला आहे। या प्रसंगी नामदार महसूल मंत्री, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे, राजेशजी परजणे, माजी सामाजिक न्याय मंत्री बबन घोलप, माजी नगराध्यक्ष विजय वाडणे यांच्यासह महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पदाधिकारी प्रयत्न जर केले, मनापासून प्रयत्न केले तर आपण कोपरगाव तालुक्याची मतदानाची टक्केवारी ही 70% पर्यंत आपण येऊ शकतो। मतदारापर्यंत पोहोचणे, त्याला आपल्या उमेदवाराचं काम समजून सांगणे, आपल्या पक्षाचं काम समजून सांगणे किंवा आपण त्याला आपल्याला पटवणे आणि त्याला मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याचं काम जर आपण केलं आणि 70% मतदान जर घडून आणलं तर माझ्या मते वर्षे 20% 21% जे मतदान आहे ते आपण प्रयत्न करणार आहे, ते 20-21% मतदान आपलं बोनस आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून त्याच्यावरतीच आपला विजय निश्चित होणार आहे। म्हणून आता येत्या 10 दिवसामध्ये नियोजनबद्ध रीतीने आपल्याला आपल्या गावामध्ये, आपल्या कोपरगाव शहरातील वार्डांमध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, कारण उमेदवार तर काय सगळीकडे जाऊ शकणार नाही किंवा आमदार साहेब सगळीकडे जाऊ, उमेदवारांनी काय काम केलं ते माननीय लोखंडे साहेबांनी आपल्याला सांगितलं। पण निवडणूक काही सदाशिव लोखंडेची नाही, ही निवडणूक विश्वनेते आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची निवडणूक आहे। खासदार सदाशिव लोखंडे मतदान हे आदरणीय मोदी साहेबांना मतदान आहे। त्याकरता मग हे जे आपसातले हेवे दावे आहेत, खरं म्हणजे मगाशी मी अकोल्याला सांगितलं की या निवडणुकीमध्ये सर्व काही आरोप आणि त्याच्या जबाबदाऱ्या उमेदवाराला घ्याव्या लागतात। त्याचं कारण काय की आपल्याकडे 2 वर्ष निवडणुका नाही, जिल्हा परिषद नाही, पंचायत समिती नाही, नगरपालिका नाही। त्यामुळं त्या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे होती ती निवडणूक नसल्यामुळे कोणी घेत। प्रशासकाचा कारभार चालला आहे, पंचायत समितीवर प्रशासक आहे, नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे। आज ते त्यांच्या पद्धतीने निर्णय करतात, त्याचे परिणाम त्यांच्यावर होतात। अशा वेगवेगळ्या कारणाने या निवडणुकीमध्ये त्रास साधारण वेगळं महत्त्व आहे। पाण्याचे प्रश्न गंभीर होत चाललेले आहेत। मी म्हणले तर आपण एक रोटेशन दिलं, आता दुसरं पाणी धरणात शिल्लक नाही आहे। गोदावरीच्या उजव्या कालव्याचं रोटेशन आपण एक पूर्ण केलं मधल्या काळात, दुसरं रोटेशन आपण 12 तारखेला सुरू करतो शेवट उन्हाळ्यात। त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक नियोजनामध्ये प्रत्येक रोटेशनला किती पाणी आपण वाचू शकतो याचा आपण निर्णय केला, म्हणून आता हे शेवटचं रोटेशन आपल्याला मिळणार। मुद्दा मी सांगत होतो की याचा परिणाम मतदानात दिसला पाहिजे। हे तुमचं सरकार आहे, तुमच्या मनाचं सरकार आहे, तुमच्यासाठी काम करणारं सरकार आहे आणि म्हणून मला वाटतं की आजच्या बैठकीनंतर सगळ्यांनी एकत्र बसून सगळ्या पक्षाच्या तुमच्या गणानिहाय मला नियोजन करण्याची गरज आहे। मी आता सन्मान्य आमदार महोदयांना विनंती केलेली आहे की आता पुढचे 10 दिवस तेवढंच काम आहे, मतदारापर्यंत जाणे, मग त्यांना काय यंत्रणा लागेल, काय त्यांची व्यवस्था करायची आहे, कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवायची, की त्यांना म्हटलं तुम्ही तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही निर्णय करा। महायुती म्हणून या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना म्हणून तुम्हाला ती जबाबदारी स्वीकारायची। आणि मला वाटतं की आशुतोषजी त्या निमित्तानं निश्चितपणे या बाबतीमध्ये पुढाकार घेतील, कारण माझी अपेक्षा एवढी की सरकारनं एवढा निधी आपल्या तालुक्याच्या विकासाला दिलेला आहे। भारत सरकारने एवढा मोठा निधी वेगवेगळ्या योजनेतून आपल्या सामान्य नागरिकाच्या खात्यामध्ये दिलेला आहे। मेळावा झाला, आपण फॉर्म भरला आणि आता तिसरी त्या ठिकाणी बैठक आहे। काही दिसना असं मला तर काही दिसत नाही। तसे काही लोक आहेत ते लक्ष खरं म्हणजे आपण साहेब दिलं पाहिजे, खासदार साहेब काही लोक दिसत नाही।
काय करायचं ऐकलं काहीतरी ओढात एक असं आमचं नाही, पाठीत वार करणारे नाही. काय म्हणजे चाललंय तुम्ही तर बघा. काय आम्ही जास्त काय बोलणं उचित होणार नाही, तुम्ही बघायचंय काय करायचं. पण आम्ही एकदा ठरवलं त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती त्या मागं कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हटत नाही. म्हणून आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना त्या ठिकाणी सर्वांना दीर्घ शब्द हात वर करा, हात वर करा, सर्वांनी हात वर करून सांगा आपण कामाला लागणार आहे, लागलेलो आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आपल्या सर्वांच्या वतीने तेवढी ग्वाही देतो. आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. हे चांगलं कार्यालय आपण म्हणजे प्रचार कार्यालय आपल्यासाठी घेतलेले. सगळ्यांनी ते बसायचं नाही आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या वाटत काय कार्यालय चांगलं झालेलं आहे. हा एसी पण घ्यावं लागते. तसं नको व्हायला, सगळे आले कार्यालयातून बसले. आपण आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आपल्या आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी काम करावं अशा प्रकारची या ठिकाणी करतो. एवढं बोलतो आणि त्याच्यानंतर 24ला ज्यावेळेस आपण निवडून देऊ त्यावेळेस ढोल काय म्हणतात, वाजवायचं काय म्हणतात, ढोल 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 ताशा आणि ताशा आणि पिपाणी, डीजे 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 या तिन्हीचा उपयोग करून या ठिकाणी आपण कामाच्या रूपाने प्रत्येक गावामध्ये काम दिलेलं आहे. त्या कामाचा आपण वाजाच्या रूपाने वाजू. परंतु ह्या मतदारसंघामध्ये मी एकच सांगेन, 54 वर्ष रखडलेला निवडण्याचा विषय आहे. मी खासदार म्हणून मला अभिमान आहे. 45 वर्ष रखडलेल्या कामाला खासदार म्हणून मदत केलेली आहे. मी उपोषण केलेलं आहे, जलदिंडी घेऊन गेलेलो आहे. या ठिकाणी दिल्लीमध्ये विषय मांडलेला आहे. राज्याचे मंत्रिमंडळ देखील त्याचा बैठक झालेली. म्हणून अनेक प्रकारे आपण अधिकार दिल्यामुळे त्याचा पाठपुरावा केला आणि 2023ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या ठिकाणी अजितदादा पवार साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील. 54 वर्ष रखडल्यानंतर पाण्याचा या ठिकाणी पाणी दिलं. पण पाणी देत असतानाच एक गोष्ट लक्षात ठेवा की 2005ला ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी विलासराव देशमुख साहेब होते. त्यांना मराठवाड्याला पाणी घेऊन जायचं होतं. त्यावेळेस काळा कायदा 2005ला झाला. त्या काळ्या कायद्याच्या पाण्यामुळे 4थं रोटेशन जे जायकवाडीला पाणी जातं त्या विरोध करणारा पहिला खासदार मला आठवतंय. सडे गावामध्ये ज्यावेळेस खाली पाणी जाताना 2 मिनिटात त्याच्यावर येतो ना मी त्या ठिकाणी सडे गावामध्ये ज्यावेळेस पाणी फळ्या अडवायच्या होत्या त्यावेळी हा सदाशिव लोखंडे पहाटे 4 वाजता अधिकाऱ्याला घोडे लावून त्या ठिकाणी 4 फळ्या टाकण्याचं काम ह्या सदाशिव लोखंडे. आणि मला प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही म्हणून खासदार म्हणून मी काम करत असताना स्वाभिमानाने काम केलेलं आहे. मी ज्यावेळेस अकोला तालुक्यामध्ये जायकवाडीला विरोध करत असताना मी अकोला तालुक्याच्या धरणावर त्या पुलावर बसून संध्याकाळी 7 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही आंदोलनाच्या रूपाने आंदोलन. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना खेळाचं साहित्य असतील आणि खेळाचं साहित्य करताना कोण जमीन बळकवतं ते माहीत नाही. आमचे मुलं त्या ठिकाणी खेळतील, व्यायाम करतील म्हणून आम्ही साहित्य दिलेलं आहे. त्या ठिकाणी कुणी काय बोलू, कुणाची जमीन ताब्यात घ्यायची असेल, कोण सदाशिव लोखंडे लावत नाही. ह्या मतदारसंघामध्ये 25 वर्ष झालं. मी 15 वर्ष कर्जत जामखेडचा आमदार होतो त्या ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं खासदार म्हणून काम करत असताना जनतेचं काम केलं. आणि म्हणून गेल्या वेळेस ज्या 2009ला ज्या आमदार खासदाराला निवडून दिला त्याचा 1,31,00,000 रुपये खर्च झाला नव्हता. त्याला खरं प्रश्न विचारायला पाहिजे तुम्ही. आम्ही 5 कोटीचा निधी खर्च करायला तुमचे शिल्लक काय पैसे राहिले ते विचारायला पाहिजे होतं. तुमच्या आम्हाला प्रश्न विचारतात त्यापेक्षा झाला. आम्ही सांगितलं, आम्ही कामं दिले पण वाजवलं नाही या ठिकाणी वाजवलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या कोपरगावची जनता सुज्ञ
या ठिकाणी काळेसाहेब आहे, या ठिकाणी नामदार साहेब आहे आणि महायुतीचे नेते आहेत. मी एवढंच सांगेन, मी काय वागचौरेसारखा गप बसणारा नाही. मी लढणार आहे, बोलणार आहे आणि आंदोलन करणार आहे. कांद्याचं आंदोलन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सदाशिव लोखंडे लोकसभेच्या प्रकरणामध्ये गांधीजीच्या पुतळ्यामध्ये ज्यावेळेस नाशिकला 24 रुपये 5 पैसे भाव होता आणि नगरला 19 रुपये 75 पैसे होता, त्यावेळेस गांधीजीच्या पुतळ्यावर आंदोलन करून या ठिकाणी 24 रुपये 5 पैसे निर्णय करण्याची भूमिका ह्या खासदार सदाशिव लोखंडेंची. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघ आहे. सर्वांचं ऐकून सर्वांचं काम करण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहिलेली आणि म्हणून सर्वांना वाटतं की काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी कार्यकर्त्यातला आमदार होतो, कार्यकर्त्याचा खासदार आहे. म्हणून भांडणार नाही किंवा चुका झाल्या तरी आम्ही मान्य करू. पुढच्या काळामध्ये ज्या करण्याची भूमिका असेल आणि ते घाटमात्याच्या पाण्यासह खासदार म्हणून आपल्या बरोबर साईबाबांच्या आशीर्वादाने तो प्रकल्प पूर्ण करू. एवढंच बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.